नमस्कार, मी निळकंठ गायकवाड. आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज. आपण या ठिकाणी उपस्थित मनपूर्वक स्वागत अलाउन्सर मंडळासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. या मंडळी घ्या पाहिजे पुढे दोघांना करा मारत दोघांना पाणी मागतो. या ठिकाणी आमच्या गावचे विद्यमान सरपंच या ठिकाणी यात्रा कमिटीचे घटना मास्टर चेअरमन प्रकाशराव शिंदे आपण या ठिकाणी उपस्थित झाला. चेअरमन आपलं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. विशाल शेठ केदारी पळगावचे फायनल सम्राट आपले मनापासून स्वागत. व्यवस्थित झाला मंडळी. आपल्या या ठिकाणी मनापूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. कसं काय बरकुशेर बांगर हवालदार मुंबई या ठिकाणी उपस्थित स्वागत. सारी खाते सेकंद 14 त्यांनी 63 गणेशराव आता सामान्याने सूचना केली बघा, 500 रुपये पाठवा त्यांना. काय वाटतं सावली जरा
सुन्नत ना आलो पहिला पैलवान दुसरा पैलवान आहे तर शिवछत्रपती महाराजांची प्रतिमा आणि तिसरा पैलवान आहे त्याच्यावर एक फिर वाटली त्या जोडून घ्या पैलवान जोडून घ्या हॅलो या ठिकाणी पंताने कुठे अभिनंदन आमच्या गावचे सातपुते पैलवान नियोजित कुस्तीमध्ये विजय झालेले आहेत जवळजवळ बादली भरून पैसे घेऊन चालत आपण जोडा खीर वाटली खीर वाटले बघा कुसवली आणि जुन्नर एक प्रतिमा जुन्नर आणि कुसवली एक प्रतिमावरती कुस्ती आहे पहा कुसवली विरुद्ध जुन्नर एक प्रतिमावरती कुस्ती आहे अतिशय नामांकित कुस्ती चालू पहा काय गाव केलं रे मुलांनी अरे वा या ठिकाणी दिला पंतांनी निर्णय पहा 1750 कल्पना आहे त्या मुलांनी आतून डाव केला होता पहा छान काटा केलेलं पैलवान घ्या बरं काटा केलेलं पैलवान घ्या आकारामध्ये हातून आणि गोटवडी या दोन पैलवानांनी येऊन आपली ओळख करा ना कुस्तीमध्ये फायनल करायला गोटवडी आणि हातून नियोजित कुस्ती नामांकित पैलवान आणि टाकले 2 कोटी रुपये पैलवान मी छान आहे कोणती पण छान करणार बघा कुरुळी विरुद्ध टाकले नामांकित चालू या करा बाप्पा काय खेळता येत तुला पण प्रतिमा दोन्ही कुरुळी विरुद्ध माळेगाव एक प्रतिमा कुरुळी विरुद्ध माळेगाव एक शिव प्रतिमा वा नामांकित पैलवान आहेत पहा कुरुळी आणि माळेगाव येथून आलेल्या सर्व पैलवानांना उत्सव कमिटीच्या वतीने तर्फे स्वागत जेवढे पैलवानाचा एक एक खीर वाढली दोन पैलवानांना यायचे खाली आम्हाला दे कुरुळी विरुद्ध माळेगाव दोन्ही पैलवानांना एक एक खीर वाढली आणि 501 रुपये कुरुळी विरुद्ध माळेगाव नामांकित पैलवानाचा खेळ बघा त्या मुलाचा 501 रुपये एक एक खीर वाढली दोन्ही पैलवान नामांकित पैलवान आहेत पहा शेवटी थोडा पैलवान जोडा बघा जोडामध्ये कुस्ती कोणी खेळू शकत नाही पहा शक्ती आणि युक्ती शक्ती आणि युक्ती या ठिकाणी पणाला लावली जाते हेच निर्णय एवढं सोपं नाही पहा हे बघा त्या दोन मुलांचा कुस्ती क्षेत्रातील एक नामांकित पैलवान या आखाड्यामध्ये झुंज देताना आपण बघत आहोत आतापर्यंत प्रत्येकांचं लाभलेलं सहकार्य आणि योगदान अतिशय कौतुकास्पद आहे म्हणून आम्ही हा कार्यक्रम अगदी आपल्या सहकार्यातून यशस्वी करण्याचा प्रयत्न मध्ये राहण्याचं कुस्ती या अगोदरही आपल्या तालमीतील
सर्व मुलांचा मी नामोल्लेख केला, आपलं कौतुक अभिनंदन करतो. एक तीर मारली आणि 501 रुपये पहिल्यांदा जोरात यायचे. एक तीर मारली आणि 501 रुपये. हा पूर्वीचा पहिलवान विजय झालेला आहे. कौतुक. पण त्याचबरोबर टाकाच्या मुलांनी अतिशय चांगली धुंद या ठिकाणी बलवडी गावचा पैलवान या ठिकाणी कशा प्रकारे गुंडा देतोय ते पहा. नामांची स्थिती चालू आकारावर पहा. भोसरी विरुद्ध बलवडी दोन्ही आपली मुलं एक तीन वाजली आणि बलवडी भोसरी प्रकारे टक्कर देते. 1,001 रुपये आणि समाजाचं लक्ष पुस्तकडे आहे. अतिशय नामांकित मुलं आहे. बलवडी गावचा पैलवान कशा प्रकारे मात करण्याचा त्याचा प्रयत्न. नामांकित मुलं आहेत का. भोसरी विरुद्ध बलवडी या ठिकाणी तांबूच्या मुलाशी टक्कर देतो तो आपल्या पट्ट्यातील बलवडी गावचा पैलवान. आपल्या भागातील नामांकित पैलवान या ठिकाणी एक झुंड देताना दिसतोय. भोसरीच्याही मुलाचं कौतुक. आपण या ठिकाणी समाजाला खेळ करून दाखवायचंय पहा. आपण फक्त आनंद घ्यायचाय. मामूली पैलवान नाही, दोन्ही पैलवाना क्षेत्राचा अनुभव, त्यांची शक्ती, त्यांची युक्ती, त्यांचा खेळ या ठिकाणी पाहायचे आणि त्यांचं कौतुक करायचे. दोन्हीपैकी कोणी एक जिंकेल आरोपची गोष्ट वेगळी. पण या ठिकाणी आपल्या भागातील एक पैलवान एक तालमीच्या मुलाची कशा प्रकारे झुंज देतो. या ठिकाणी पंचाने कुठलाय दिला नाही. ठीक आहे, अभिनंदन. अभिनंदन ही ढाल या ठिकाणी बक्षीस देण्यात येत आहे. अभिनंदन, कौतुक. उत्कृष्ट कुस्ती केली आपण मला. धन्यवाद. मेरामारी पुढे परंतु गोव्याच्या आखाड्यामध्ये कमलाचा हात निघाल्यामुळे तरी सुद्धा ही नियोजित कुस्ती असल्यामुळे या ठिकाणी कुस्ती लावली जाते. पंच त्यांच्या पद्धतीने निर्णय देतील. योग्य तो गोटाडी विरुद्ध आत्मीत 12,000 रुपये रोख आणि एक ट्रॉफी नामांकित कुस्त्या होते पहा. वा 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 वा, धन्यवाद. या ठिकाणी हात निघालेले तांबेमध्ये प्रशिक्षण घेतलेले अतुलचे पैलवान अभिनंदन. आपण या ठिकाणी आलात नियोजित कुस्तीसाठी. आपण प्रयत्न केला होता तरी आपल्याला या ठिकाणी सन्मान मिळतो. गोटाडी गावाच्या वतीने अजून काय पाहिजे. आपल्याला कळाले का. लक्ष द्या. वा, दोन्ही नामांकित कुस्त्या चालू आहेत. बाकीच्या पैलवानांनी आपल्या कुस्त्या ज्या ठरलेल्या त्या पैलवानांनी खाते करून उतरा आणि आपापल्या कुस्त्या करून घ्या. पैलवानांनी आपला खेळ करून दाखवायचे. आपण इतका वेळ घेतला तर अजून मोठ्या प्रमाणातल्या कुस्त्या व्हायचे. वेळ कुठे होईल. आपण एक खेळ त्या ठिकाणी प्रेक्षकांना खेळ करून दाखवायचे. आपलं कौतुक करण्यासाठी प्रचंड प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय शांतपणाने त्यांचं या ठिकाणी योगदान आहे.
त्यांचं कौतुक करावं थोडं कमी आहे प्रेक्षकांचं. त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे या गोटवडी गावाला आणि सहकार्य केलेलं आहे. म्हणून हा कार्यक्रम अगदी शांततेमध्ये या ठिकाणी सुरू आहे. कालपासून तर आजपर्यंत अतिशय शिस्तबद्ध आम्ही नियोजन केलेलं आहे. त्याला समाजाची प्रेक्षकांची दाद मिळालेली आहे आणि शेवटचा कार्यक्रम आपण बघतात आपल्या सर्वांच्या साक्षींना या कार्यक्रम या ठिकाणी निपक्षपाती संपन्न होत आहे. कुठल्याही पैलवानाला वा 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 कौतुक कौतुक बाळा. कुरोळी विरुद्ध घोटाडी 500 रुपयाने बादली. नामांकित पैलवानचा खेळ बघा आपण. या ठिकाणी घोटाडीची मुलं कशा प्रकारे आखाड्यामध्ये टप देताना दिसत आहेत आपल्याला. नामांकित पैलवानांचा शेवटी कुस्ती पुढील या ठिकाणी शक्ती आणि म्हणजे कुस्ती खेळण्यावर सोपं नाही. इथं झुंज कशी पैलवान देतात त्यांचे डावपेच बघा. या ठिकाणी पहिल्या कुस्तीपासून ते शेवटच्या कुस्तीपर्यंत घोटवडी गावची मुलं प्रत्येक आखाड्यामध्ये कुस्ती खेळतात याची आपली सर्वांना कल्पना आहे. आणि बहुतेक ठिकाणी कोणत्या आखाड्यामध्ये तुम्ही बघा पहिल्यापासून शेवटच्या कुस्तीपर्यंत घोटवडी गावचं आखाड्यामध्ये नाव आहे. आजही अतिशय नामांकित कुस्ती चालू आहे. शांतता पलीकडे आवाज येतो. या क्षेत्राची निगडी त्यामुळं एवढं सोपं नाही कधी कुस्ती लगेच होईल. फक्त पैलवानांनी आपला खेळ आपले डावपेच करून दाखवायचे आणि कुणाला इजा होणार नाही याची आपण काळजी घ्या. आम्ही फक्त हा प्रयत्न करतो की पैलवानांना प्रोत्साहन मिळेल. भविष्यामध्ये ते मोठे पैलवान होतील पण कुणाला इजा होईल आता डाव करू नका. त्या ठिकाणी नामांकित कुस्ती चालू आहे आखाड्यामध्ये. दोन्ही नामांकित मुलं आहेत. या ठिकाणी दुसरी कुस्ती सोडून द्या. चौदा कुस्ती या ठिकाणी पंचांनी निर्णय दिला.
दोन्ही पैलवान कोटवडी बंदोशी कोटवली आणि बंदुकी एक चांदी दिला 10,000 रुपये आम्ही बांधली आपल्या 3,000 रुपये तांब्यावरती 6,000 रुपये आणि इथे पती मान्य धर्माजी जोडचे यांचे 1,000 7,000 रुपये पा दामनगावचा पैलवान आहे सॉरी 3,000 चला या मलावरती सरपंचांचे विद्यमान सरपंच बाळासाहेब बांगर यांचे 1,000 टोटल 7,000 रुपये आणि एक स्टीलची बाटली चला हॅलो 7,000 आले टोटल लिस्ट बनवून ठेवा योग्य जवळ कुस्ती होईल नाहीतर दुसऱ्या मुलावरती जाणार 7,000 आणि स्टीलची बाटली आहे योग्य तोडात कुणी पैलवानाने उठायचं नाही आम्हाला बरं कुस्ती करायची 7,000 रुपये आणि एक स्टीलची बाटली आहे मुलावरती बस योग्य तोडात त्यांना कुस्ती करायचं त्यांनी खेळावं या मुलामध्ये आपल्या गाडीच्या मुलांना जरा एका क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ योगदान आहे कुस्ती म्हटलं तर शक्य आणि युक्तीशिवाय खेळ नाही कुस्ती कोणीही खेळू शकत नाही म्हणून आपण या खेळाचा आनंद घ्या आपण जे सहकार्य केलेले शांततेचं त्यातच असू द्या नामांकित पैलवान मित्राला प्रशिक्षण घेतलेली दोन्ही मुलं या ठिकाणी लढताना दिसतात ही यात्रा कमिटीच्या वतीनं दोन्ही पैलवानांचं कौतुक करतो अभिनंदन आपण या ठिकाणी 70 देतात 2,000 रुपये रोज आणि एक चांदीची गदा चांदीतल्या मुलांना अतिशय प्रोत्साहन मिळेल 2,000 रुपये आणि एक चांदीची गदा प्रत्येकाने शांतता राखा गडबड करू नका 2,000 रुपये किमतीची कुस्ती आहे या ठिकाणी हो गडबड शांतता राखा या ठिकाणी नामांकित कुस्ती बघायला मिळते आपल्या राजगुरांगडचा पैलवान सोयी पैलवानाशी झुंज देतोय दोन्ही तोरामालाचे अतिशय नामांकित पैलवान डाव बघा त्यांचा डाव पण बघा छोटी प्रशिक्षण घेतलेली मुलं आहेत ते अजिबात कोणी बोलू नका कुस्ती झाली ती तो पंच बघून घेते मोठ्या जोरातील मुलं आहेत या ठिकाणी योग्य निर्णय केला पाहिजे मला जरी या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलं असलं तरी आखाडा आपल्या सर्वांचं आहे फक्त आयोजन करते आम्ही आहोत आणि आपलं सहकार्य आपलं योगदान हे तुमचं आहे आखाडा तुमचा सर्वांचा आहे म्हणून आम्हाला आपण सर्वांनी मोलाचं सहकार्य करावं बस
या ठिकाणी अतिशय नामांकित दोन्ही मुलं सांगूतून प्रशिक्षण घेतलेली दोन्ही सराईत पैलवान कुठल्याच डावाला डाव तोड केलेला आहे त्या मुलांनी आणि सराईत करतो तो पैलवान थोडा तत्परतेने तो फक्त पैलवान त्या तत्परतेने त्याचा प्रयत्न 2000 रुपये 2000 रुपये आखाड्यातून जो पैलवान फिरतो या पैलवानावर 2000 रुपये टक्कर सुरू आहे नामांकित पैलवान धरलेला मुलगा कोटरी गावचा 2000 रुपये वा पैलवान समीर आडर यांना या ठिकाणी धरण्यात आलेले कोटरी गावचे 2005 या ठिकाणी 2005 रुपयाला पैलवान कोटरी गावचा पैलवान आहेत मोठ्या जोराचे कुस्ती जोरात लावली जाईल 3000 रुपये 3000 रुपये राजू पारसी 500 रुपये गावच्या 3000 3500 वैभव भरते 1000 रुपये 4500 रुपये बघा पैलवान वा सगळा पैलवान बघा समोर पैलवान योग्य जोरात 4500 रुपये आखाड्यातून फिरतो पैलवान या ठिकाणी पैलवान पाहण्यात आलं पंच आणि आपण लक्षात ठेवा मोठ्या जोराचा कुस्ती पंचांनी निर्णय दिला नाही आज जे नामांकित कुस्त्या होतात आखाड्यामध्ये या ठिकाणी पलीकडच्या लोकांनी नावं देऊन या ठिकाणी नागपूर जाणारा अजून वापरवान होते 7000 रुपये 7000 या ठिकाणी कोटरी गावचे बरेचसे पैलवान वरचे तो त्यांनी या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे पुढील वर्षांची नियोजन कुस्ती 2015 रुपये गोविंद शक्ती त्यांचे 1000 रुपये आनंद पाटील 2000 रुपये तुकाराम निकलकर 2000 रुपये शिवराम पाटील 1000 रुपये तुषार पाटील 1000 रुपये मुंबई 1000 रुपये अमित पाटील आणि निश्चित पाटील एक तत्व आपण नोंद करा आणि पुढच्या वर्षी आमच्याकडे पैसे निघाले ती यादी द्या तिकडे आमच्याकडे हल्ली नका तुमचे 7000 रुपये वा 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 मोठ्या जोडातील पैलवान कुस्ती खेळतात कुठल्या प्रकारची विधा होणार नाही जो पैलवान होतो या पैलवानावर 7000 रुपये काही कुस्ती चालले बा 50,000ची कुस्ती होईल नाही एवढी नामांकित पैलवानी देतात 50,000 रुपयाची जवळजवळ कुस्ती होईल अतिशय नामांकित पैलवान त्यांची बॉडी हे बा जनता 7000 रुपये हो 7501 रुपया बघा
7,501 रुपये. कळवडे विरुद्ध पुणे कात्रज. कात्रज विरुद्ध कळवडे. 5,000 रुपयाची कुस्ती. सामूहिक कुस्ती बघा. कळवडे विरुद्ध कात्रज पुणे. 5,000 रुपयाची कुस्ती. 5,000 रुपयाची कुस्ती बघा. संतांनी लक्ष द्या. कात्रज पुणे विरुद्ध कळवडे. 7,000 रुपयाची पकड. पहिल्यांदा त्यांची बॉडी त्यांचा खेळ आणि या ठिकाणी नामांकित अशा कुस्त्या आपल्याला बघायला मिळतात आणि 17,000 रुपयाची कुस्ती या ठिकाणी जोडली गेलेली नियोजित कुस्ती आहे ती. 17,000 रुपयाची नाही 16,000 रुपयाची नियोजित कुस्ती आहे. त्यामध्ये 5,000 रुपयाचे वसुलगावचे कमान सरपंच बाळासाहेब बांगर यांचे 5,000 रुपये. राहुराम बांगर यांचे 5,000 रुपये. संत आखाड्यातील शांताराम गौडीमोर यांचे 5,000 रुपये आणि कळवण निमणे यांचे 1,000 रुपये अशी 16,000 रुपयाची कुस्ती जोडली जाणार आहे. ₹16,000 आणि आमच्या गावचे पैलवान सुनील निदान यांचा एक बोकड म्हणजे 16,000 रुपये रोख आणि एक बोकडवरची कुस्ती थोड्या वेळात जोडली जाणार आहे. आखाड्यामध्ये मंडळी चला मागे सरकार सर्वांनी पुढे उंचा बसतात. एकतर नामांकित पैलवानांच्या कुस्त्या जोडल्या गेले. कुस्ती आपल्यामुळे अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. आपण खऱ्या अर्थानं पैलवानांचं कौतुक करण्यासाठी आलो. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो. पैलवानाने आपला खेळ दाखवायचा. या ठिकाणी सर्व समाज आतुरतेने येत यांचा आनंद घेण्यासाठी. हो बाळूबारी आपण नियोजित कुस्तीसाठी लावून घ्या आणि नंतर कॅम्पस मोठ्या पैलवानांच्या कुस्त्याला या ठिकाणी तालमीमध्ये प्रशिक्षण घेतलेली जुनी मुलं आहेत. त्यांनी खेळ पाहिजे अतिशय नामांकित आहेत पैलवान. त्यांचं कौतुक करावं थोडं आहे. या ठिकाणी आपण आलात आणि या उत्सवाची शोभा वाढवली. दोन्ही पैलवानांचं जिल्हा कौतुक कमिटीच्या वतीनं स्वागत करतो. त्यांचा खेळ आम्हाला हा हो माझ्या हो ₹16,000 बोकडवरती कुस्तीच्या पैलवानांनी असं करून निघताना लवकर ही 16,000ची नियोजित कुस्ती आहे. त्या कुस्तीवरती ₹16,000 रोख आणि सुनील पैलवान सुनील निधन यांचा एक बोकड गोतावडी विरुद्ध पडारवाडी अशी ती कुस्ती आहे. गोतावडी आणि पडारवाडीच्या पैलवानांनी असं करून आखाड्यामध्ये गोतावडी आणि पडारवाडी गोतावडी विरुद्ध पडारवाडी ₹16,000 रोख आणि एक बोकड आहे. आमचे आखाड्यातील पंच आमचे बंधू सुनील निधन यांचा एक बोकड आणि बाळासाहेब भाऊजी बांगर यांचे ₹5,000. तालुके भाऊजी बांगर यांचे ₹5,000 आणि कळवण निमणे यांचे ₹1,000 आणि संताराम भावानी आखाड्यातील पंच यांचे ₹5,000 अशी ₹16,000 रोख आणि एक बोकड ही पकड पुरवायचा. या ठिकाणी गोटवाडी विरुद्ध पडारवाडी नामांकित पैलवान दोन्ही नामांकित होते. या ठिकाणी देतो तो पडारवाडीचा
पैलवान आणि पकड घेण्याचा प्रयत्न गोटोडी गावच्या पैलवानाचा हा नामांकित कुस्ती चालू या घरामध्ये. या ठिकाणी आम्ही पहिलाच आपल्याला शब्द दिला होता, या ठिकाणी कुठलाही निर्णय हा चुकीचा दिला जाणार नाही. आपल्या साक्षीनं या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतो. आम्ही एकही निर्णय चुकीचा दिला गेला नाही याचा मला या ठिकाणी अभिमान वाटतो. आमच्या पंचांनी कुठलाही एकही निर्णय आतापर्यंत चुकीचा दिला नाही. या ठिकाणी सर्व पंचांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आपण सुंदर या ठिकाणी नियोजन केलं. एकही चुकीचा आपण निर्णय तिथं होऊ दिला नाही. याचा होतो कमिटीच्या वतीनं या ठिकाणी कुस्तीवर लक्ष ठेवा. अतिशय नामांकित सोनी मुलं आहेत, ही नियोजित कुस्ती होती, त्यामुळं पूर्णपणे तयारीनिशी काय प्रतिडाव हा या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी कोणी आवाज काढू नका. या ठिकाणी नियोजित कुस्ती आहे, त्यासाठी पंच शिक्षक आहेत. दोन्ही मुलं आपले या ठिकाणी 1 वर्ष या ठिकाणी 1 वर्ष सराव केला होता. नामांकित मुलांनी तेव्हा कौतुक. चला पुढे बोलवले